यूट्यूबवर बघून केलं, पण स्वतःचं डोकं जरा कमी वापरलं म्हणून हे असं झालं. काय ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर त्याआधी सकाळी दुकानातून जाऊन बटर आणि दिव्याला खाण्यासाठी एक अंडं, कारण तिला अंड्याची पोळी आवडते म्हणून अंडं, आणि शेजारची मुलगी आली होती तर त्यांना कुरकुरे घेऊन दिले आणि घरी आली. त्यानंतर घरातला सगळा पसारा आवरून घेतला आणि घरी कोणी नसल्यामुळं कामाचा इतका कंटाळा येतो, थोडंसंच काम असतं तेही उरकत नाही. आणि स्वयंपाक तर करायचा नव्हता, कारण मी आणि दिव्याच असल्यामुळं म्हटलं बघू दुपारी स्वयंपाकाचं. तर त्याचा नाश्ताच करावा म्हटलं होतं, तर नाश्ता करण्यासाठीच चहा करायचा होता. चहाभर खायला बटर आणले आणि दिव्याला एक अंडं आणलं, कारण ते काही चहा बिस्किट जास्त खात नाही. मग त्याच्यासाठी अंड्याची पोळी करावी म्हटलं. तर त्याआधी मी पटपट घर झाडून घेतलं, कारण मला देवपूजा करायची होती. सगळी कामं आधी आवरली आणि नंतर चहा पिणार होते. तसं तर सगळं झालं होतं, धुणं, अंघोळ, भांडे. फक्त देवपूजा आणि झाडू मारायचा राहिला होता, तेही करून घेतलं. आता माझं माचीस संपलं होतं म्हणून हे गॅसवरच मी माझा दिवा पेटवून घेतला, उदबत्ती लावली. आणि माझ्याकडे जास्त देव नाही आहेत, हा एकच फोटो आहे, तर तेवढ्याचीच पूजा करते. तेवढी जरी पूजा केली ते घरात कसं प्रसन्न वाटतं. त्यानंतर चहा केला. चहा बटर खाऊन घेतलं. दिव्या काय बटर खात नव्हती, मग तिच्यासाठी नंतर पोळी करणार होते. पण म्हटलं तोपर्यंत खाल्लं तर खाल्लं, मग तिने काही खाल्लं नाही. सगळी दिव्याला चारलं. त्यानंतर फरशी ती पुसून घेतली आणि हा झालेला कपाटातला पसारा आता मला आवरायचा होता. तुम्हाला दिसत असेल की फास्ट मी आवरते, पण हे फास्ट नाही, व्हिडिओ पळवला. हा पसारा आवरायला मला अर्धा तास गेला. कसं आहे ना, काव्य आता गावाकडे गेल्यामुळं त्याचे कपडे म्हटलं एका साईडला घडी घालून ठेवावी, तितका पसारा झाला होता, कपडेच सापडत नव्हती. दिव्याची दिवे बाजूला काढून ठेवावी म्हटलं आणि काव्याची बाजूला काढून, तर इथंच तो काम चालू होतं. आणि इतके कपडे आहेत लेकरांचे, पण तरी वाटतं की कपडेच नाही आहेत. आणि हा फ्रॉकी ज्या मी साईडला घड्या घालून ठेवते, जवळजवळ 7-8 फ्रॉके असेल, पण त्यातली एकही दिव्या घालत नाही. त्यातली एक फ्रॉक तर मी शिवलेली होती, छान दिसत होती, पण ती काही घालत नाही. आणि हे आमचं कार्टून हे विदूषकासारखं असं तयार झालं होतं. मला बोलत होती टोपी घाल, त्याच्यावरच पॅन्ट घाल, ते घालून उड्या कशी मारत होती बघा. त्यानंतर दिव्याला झोपवलं आणि थोडं मशीनवर बसले. कशाचं काय 10 मिनटं बसले असेल की दिव्या लगेचच उठून बसली, कारण तिची झोप खूप कमी आहे. आणि तुम्हाला म्हटलं होतं यूट्यूबवर बघून हे असं, तर यूट्यूबवर मी एक व्हिडिओ बघितला होता लसूण सोलण्याचा. तर ते असं पिशवीत घालून ते लसूण फरशीवर आपटत होते आणि ते लसूणचा सगळा पाला साईडला निघला होता आणि लसूण, पण माझ्याकडून तसं काही झालंच नाही, कारण तो लसूण होता ओला आणि माझ्या लक्षात आलं नाही. तसंच फरशीवर आपटलं तर ते लसूणचा पाला निघण्याऐवजी तो लसूण सगळा चेंदामेंदाच झालेला होता. असो तसाच पाला काढला, कारण मला शेंगदाणे चटणी बनवायची होती, ती बनवून घेतली. नंतर बाहेर गेलो. असा होता माझा आजचा दिवस. बाय.